सो हे गाईज, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. तर गाईज, आज जास्त काय बोलत नाही, जास्त काय इंट्रोड्यूस तर करत नाही. आज चालू आपण आपल्या बाईकच्या सेकंड सर्व्हिसला. तर बोललो की ब्लॉग बनवूयात. तर ऑलरेडी आपल्याला खूप लेट झालेलं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर तिथं पोचू. जेवढं लवकर आपण जिथं पोचू तेवढं लवकर आपण तिथनं फ्री होऊ सर्व्हिस वगैरे करून. तर आता निघलो आहे मी, आता पेट्रोल पंपामध्ये होतो. जस्ट पेट्रोल वगैरे ते टाकलं आहे गाडीमध्ये. आता निघूयात आपण. ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. तर तुम्हाला मी डायरेक्ट लोकेशनवरती भेटतो, काय असतं सर्व्हिसिंगमध्ये, काय कसं काय ते तुम्हाला मी सर्व काय डिटेल्समध्ये सांगतो. सो चला आता आपण निघूयात आणि पोचूयात लवकरात लवकर वर्कशॉपला. सो चलो, बाय बाय. गाईज, आता फायनली लोकेशनवरती तर पोचलो आहे, वर्कशॉपमध्ये पोचलो आहे. तर जाऊयात, गाडी त्यांना हँडओव्हर करूयात आणि बघूयात आता सर्व्हिसिंग. कितवा नंबर चालू आहे आता टोकन? बघायला लागेल सर. आतमध्ये रोहित आहे बघा ना, चेक करा. गाडी साहेबमध्ये प्रॉब्लेम आहे तुला काय? नाही, तसं काय प्रॉब्लेम नाही आहे, पण फर्स्ट सर्व्हिस केली ना त्याचा तो टॅपेटचा आवाज येतो ना, नॉकिंग. तर ते मी फर्स्ट सर्व्हिसला त्यांना ते मी दिलेला त्यांना रिजेक्शन तो. पण ते बोलतात की ती थर्ड सर्व्हिसला त्याची काय टॅपेटची सेटिंग असते. हां, बाकी काहीच नाही. नॉर्मल आहे. ओके ना? नॉर्मल आहे. थर्ड सर्व्हिसला जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा टॅपेट सेटिंग करून तुम्हाला पोस्ट करतो. हां, ठीक आहे, चालेल तेव्हा. एक सेकंड सर्व्हिसच्या हिशोबाने किती हां, बनू ना. काय तुम्हाला काही इश्यू नाही ना दुसरा? नाही. एक अंदाजे इस्टिमेट ना तुमचं 1100-1200च्या आतमध्ये होता. ठीक आहे, काय नाही, ऑइल टॉपअप होईल फक्त, चेन लूप वगैरे होईल, दोन्ही ब्रेक ओव्हरऑलिंग करेल, फक्त साफ होईल बस बाकी. पण ते खोलून तुझे चार्जेस बोलतो 650 होतील ब्रेक पॅडचे. हां, ब्रेक पॅड नाही टाका, ते खोलून फक्त दोन्ही पण ते पिस्टन असतो ना आपला, तो ओव्हरऑलिंग करेल ब्रेकचा. अरे बापरे. ठीक आहे, तुम्ही कमी जास्त करून देतो, तुम्हाला काय टेन्शन नाही. डिस्काउंट कर काहीतरी, कारण की आता फर्स्ट सर्व्हिसला मी जेव्हा हे केलेला करून देतो, एक 800-700च्या आतमध्ये करून देतो. ठीक आहे, त्या घ्यायला फोन करतो. ठीक आहे, ते रोहितचा नंबर घेऊन ठेवा तुम्हाला. हां, ठीक आहे, घेतो. थँक्यू. ते त्याला नेऊन द्या ना, आपण ते पीसीवर बोलत होतो ना, त्याला नेऊन द्या. मी देते सरांना, राहू दे. रोहितला नेऊन दे. रोहितला बोल यांचं सरांना कॉल करायला 5 वाजे 6 वाजेपर्यंत. त्या नंबर घेऊन ठेवा तुम्हाला. हो, ठीक आहे.
सो गाईज फायनली आपल्या गाडीची सेकंड सर्व्हिस कंप्लीट झालेली आहे आणि मी गाडी घेऊन अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहे सुद्धा. तर गाईज त्यांच्या वर्कशॉपमध्ये व्हिडिओ शूट करायला तर अलाउड नव्हता, बट आपल्याला जेवढं शूट करता आलं तेवढा पण पॉसिबल केला. तसंच गाईज सांगायचं एवढंच का सेकंड सर्व्हिसमध्ये तुमचं जास्त काय तर होत नाही. सेकंड सर्व्हिसमध्ये फक्त तुमच्या गोष्टी टॉपअप, तुमच्या गाडीला लुब्रिकेशन वगैरे कुठे काय, म्हणजे जर तुमचे काही कन्सर्न असतील तर ते तुम्ही त्यांना सांगून क्लिअर करू शकता. एवढं जास्त काय ते नसतं. तर आपण ऑलरेडी खूप लेट गेलेलो, तर त्याच्यामध्ये त्या मॅनेजरने आपल्याला थोडं कॉपरेट करून ॲडजस्ट करून त्यांनी आपल्याला गाडी लवकरात लवकर करून दिली. सो थँक्यू रॉयल एनफील्ड. तर ब्लॉगमध्ये तर जास्त काही इंटरेस्टिंग तर झालं नाही. आता बघूया थर्ड सर्व्हिसला काय होतं आणि काय नाही ते. फर्स्ट सर्व्हिसचा आपला खूपच बॅड एक्सपिरियन्स होता, बट सेकंड सर्व्हिसचा एक्सपिरियन्स थोडा गुड होता. तर आता बघूया आता थर्ड सर्व्हिसला कसा एक्सपिरियन्स येतो इथे. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि चला आता भेटूयात आपण अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. सो हा ब्लॉग आपण आता इथेच स्किप करूया. सो गाय चलो बाय बाय.